प्लस पे संघ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने तसे आमच्या जगदीश मुकादम यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील या दागाव प्रीमियर लीग मध्ये सरचं स्वागत असेल। 5 षटकांचा सामना, पहिला चेंडू गोलंदाज राजू ठाणगे आपण पाहू शकाल ऑन साइड ऑफ साइड मध्ये चेंडू, एक धाव मिळालेल्या चेंडूवरती थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। एक धाव मात्र इथे कंप्लीट झाली आहे। एका धावेच्या मदतीने पहिल्या श्रीगणेश झाला फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय। या नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करत असलेला संघ पलसपे संघ। टाइम अलर्ट असेल, नोंद घ्यायची दोन्ही संघांनी। राहुल बैकर एक चेंडूचा खेळ केलाय, नाबाद केलतो, एक धावेवरती आणि आपल्या टीमला पोचवलाय एक धावेवरती। ऑन स्ट्राईक नौका फलंदाज आपण पाहू शकाल सागर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये। सागर म्हात्रे आपण पाहिलं असेल करंजाडे गावावरून बिलॉंग करतोय। राजू ठाणगे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने डावखुराचा फलंदाज चांगला फटका केलाय, चेंडू जाईल सीमा पार। यस पंच वन बाउंस सीमा पार, चौका डीजे ठोक। चेंडू होता, यस इट्स अ विकेट, लेग बी फॉर द विकेट। LBW च्या साहाय्याने फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल आणि पहिला आदरा भेटतोय पलसपे संघाला 5 या धावसंख्येवरती। डीजे ठोक काल निलेश वायदंडे। नेक्स्ट बॉल, यावेळेस मारण्याचा प्रयत्न टप्पा पडला, थोडासा चेंडू बाहेर निघाला, फलंदाजाला इथे चेंडू समजला नाही। निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक तिथे स्थिर असेल। एक गडी बाद 5 धावसंख्या AR वॉरियर्स पलसपे संघ। इथे कमबॅकिंग गोलंदाजी राजू ठाणगेची आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघ आपण पाहू शकाल ज्यांना पॅकर्स आहेत दोन्ही पलसपे संघाचे आहेत, पलसपे गावातील असतील। नक्कीच दोन्ही संघांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील। 5 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ संपला। राजू ठाणगे पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजीसाठी। यावेळेचा चेंडू टप्पा पडला, थोडा खाली राहिला, फलंदाजाला मात्र इथे चेंडू समजला नाही। धावचीची संधी निर्माण झाली होती, काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये फंबलिंग पाहायला मिळाली। फंबलिंगचा फायदा होईल AR वॉरियर्स पलसपे संघाला 1 धावेने आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 22च्या मदतीने 1 धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक राजू ठाणगे आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला 6 धावा धावफलकावरती। आता मात्र ऑन स्ट्राईक
फलंदाज असेल स्वतः संघाचा संघनायक राहुल बैकर मैदानाच्या आतमध्ये राजू ठाणगे चांगली गोलंदाजी यावेळचा चेंडू टप्पा पडला थोडासा बाहेर निघाला इट्स वाईड पंचांचा इशारा तो वाईड चेंडू वाईडच्या माध्यमातून मिळेल एक धाव आणि एका धावेने एआर वॉरियर्स पलसवे संघाची धावसंख्या पुढे जाईल 7 धावा धावपलकावरती एक गडी बाद 7 धावा चांगली गोलंदाजी अद्याप तरी राजू ठाणगेची आपल्याला पाहायला मिळते हे बघा सामना चालू असताना कुठल्याही प्रकारच्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये आणू नये आयोजकांकडून विनंती असेल शेवटचा चेंडू यावेळचा चेंडू फुल लेनचा चेंडू होता राजू ठाणगे मात्र इथे चांगली गोलंदाजी करतोय राहुल बैकरला इथे बीट केलाय निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे निर्धाव चेंडूच्या सांगत्यांचा टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल एक गडी बाद 7 धावसंख्या ओ टू डीजे खेळ संपलाय 7 धावा धावपलकावरती एक गडी बाद नौका गोलंदाज आपण पाहतोय तनिष ऑटोमोबाईल आणि या मैत्री 11 पलसवे संघाचा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज वरद भगत आपण पाहतोय डावखुराचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार एक 20-25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज वरद ऑन स्ट्राईक आपण पाहतोय निलेश वायदंडे वैयक्तिक केली 2 चेंडू 1 या धावसंख्येवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट बॉल यावेळचा चेंडू टप्पा पडला थोडा बाहेर निघाला चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता झाली आहे निर्धाव चेंडूच्या सांगत्यानंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल ती म्हणजेच 7 धावा धावपलकावरती एक गडी बाद 7 धावा धावपलकावरती चला मॅच चालू असताना प्लीज गाड्यामधून आणायच्या नाहीत ओव्हर संपल्यानंतर आणू शकता नेक्स्ट बॉल यावेळेस टॉपेज एसटी रक्षक चाणक्य आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा बसलाय तो म्हणजेच एआर वॉरियर्स पलसवे संघाला 7 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद तंबूच्या आसऱ्याला डीजे आणि चांगली गोलंदाजी इथे कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या अजूनही 7 धावा आहेत लगातारचे 3 चेंडू आपण पाहिले तर एक गडी बाद करण्यात यश आलंय 3 चेंडूवरती अद्याप एक धाव खर्च केली नाही गोलंदाज यावेळचा मोठा पटका आणि चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार
13 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातले 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज वरद भगत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या बेलचा चेंडू टप्पा पडलाय थोडासा बाहेर. फलंदाज इथे मात्र फंबलिंग झाली. आता फलंदाजाला चेंडू समजला निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली आणि चांगली गोलंदाज वरद भगत याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर किरणजी मस्कर तुरमालेची त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. पर्व दुसरं तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये त्यांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावर झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. टू माडी सर. येस सर, थँक्यू गुलशन. आपण पाहूया वारंवार आपण विनंती करतोय गाड्यामध्ये आणायच्या नाही या, परंतु ते गाड्या घेऊनच जातात. कुठेतरी गालबोट लागतो आपल्या स्पर्धेला, ते असं होऊ नये प्लीज. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता आणि ते मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केले जातात. अभय डांगणे याला परतावा लागेल 6 धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. करूया पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच शक्यता 10 गाव प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. अजून 5 गावं आपण ॲड केले त्या स्पर्धेमध्ये आणि चांगली स्पर्धा तुम्ही देखील इथे घडवून आणली आहे. आणि तुम्ही आमचा देखील या स्पर्धेला खूप सारा सपोर्ट असेल आणि पुढच्या वर्षी पण असंच स्पर्धा झाली पाहिजे. आपला खूप सारा सपोर्ट असेल तुम्हाला आणि चांगली स्पर्धा यशस्वी करण्यात तुम्हाला देखील इथे यश आलं आहे हे आपण पाहतोय. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र गुलशन पाटील. हॅलो, थँक्यू सो मच माडी सर. जाऊया मॅच कडे. इथून पाहिलं गेलं तर झेलची संधी होती, झेल झाली आहे. इथून पाहिलं गेलं तर मिस आणि सिंगल ही धाव पूर्ण केली जाते. आजचा दिवस पाहिला तर या स्पर्धेतला मात्र अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगल्या. AR वॉरियर्स पलसबे आणि त्यांच्या अगेन्स्ट तनिष ऑटोमोबाईल अँड मैत्री 11 पलसबे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज 3 संघ एकाच गावातील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कारण की पाहिलं गेलं तर लाईव्ह चिठ्ठ्या उडवल्या गेल्या, त्यामध्ये लॉर्ड्स आणि आज पलसबेचे 3 संघ या 10 गाव लीग मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. येस, सुपर 3 मध्ये पाहिलं गेलं 4 मध्ये आज जो संघ दाखल होईल आणि जे गेल्यात ऑलरेडी त्या 4 संघांमध्ये अगदी पाहिलं गेलं तर लकी ड्रॉ केला जाईल 4 टीम मध्ये. याची देखील आपण दक्षता घ्यावी. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर 140+ संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. त्यामध्ये या चिठ्ठ्या अगदी लकी ड्रॉ केला जाईल. पाहिलं तर प्रगती पथावर टीमची धावसंख्या AR वॉरियर्स पलसबे संघ जाऊन पोहोचले टोटल 15 या धावसंख्येवर. थोडीशी पिछाडीवर आहे. थोडंसं पाहिलं गेलं तर धाबा बनल्या गेल्या नाही आहेत AR वॉरियर्स पलसबे संघाच्या बाजूनं. टीम कॅप्टन पाहिलं तर राहुल बैकर ऑन स्ट्रायकिंग तुम्हाला पाहायला मिळेल. मागील पर्वामध्ये अर्धशतकीय खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली होती या स्पर्धेमध्ये. इनसाइड आउटला एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेचून मारलाय, परंतु 2च धाबा या बॉलवर मिळाले जातील आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर 17 धाव फलकावर लागले जातील. 2 षटकांचा विचार केला तर दमदार सुरुवात राजू ठाणगेनं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, जिथे पाहिलं गेलं तर विकेट्स देखील प्राप्त केल्या होत्या आणि कमी धावेंचं षटक देखील टाकलं होतं. त्याचाच बेनिफिट येत्या गोलंदाजाला मिळाला जातो आणि अद्यापपर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळेसला पुन्हा एकदा इनसाइड आउटला, परंतु यावेळेसला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला गेलाय.
कमालीच्या झेल टिपला गेलाय. दिनेश त्या ठिकाणी होते आणि काय झेल मात्र टिपला गेला. कॅप्टनचा खेळ मात्र इथून होईल संपन्न आणि इथून राहुल बाईकर यांना परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डगआउट. टीम पाहायला गेले तर कालच्या दिवसामध्ये डीजे रुपेश संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये पाहिले गेले तर दुसऱ्या दिवसामध्ये कमालीची खेळी राहिली होती. चेरोबा फायटर्स वडवली टीमच्या बाजूनं. सिंगल या विलिसला पूर्ण केली जाते. डीप मध्ये फिल्डर होते. 38 सर्कल कडे धावत आले. बॉल लाढवला गेलाय आणि इथून सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. कल्पेश गायकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्पेश गायकर तुरमालेचे एक चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर सूरजजी हातमोडे पलसपेची त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. शेखरजी पाटील आपणास इथे बोलवतात. यस आणि उसरली गावातील किंवा करंजाडे गावातील पेड गावातील भिंगारी गावातील जर प्रतिष्ठित नागरिक जर आले असतील तर आपण यावं मंचावर. टीमची धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर लागल्यात. संदेश पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी कल्पेश गायकरसाठी असेल. तब्बल 3 षटकार जर लगावले 1500 रुपये आणि 3 चौकार जरी लगावल्या तरी देखील 1500 रुपयांची कॅश प्राइस असणार आहे. या बलिसला पाहिलं गेलं तर वरद बघा तेच तर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण की मागच्या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी वरद भगतनं केली होती. एक सफलता त्याच्या नावावर राहिली आहे. वैयक्तिक पाहिलं गेलं तर दुसरं षटक तो आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये टाकतोय. 2 सफलता त्यांच्या नावावर राहिली आहेत. या बलिसला चांगला फटका पाहायला मिळतो. आनंद कापेट एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी धावले आहेत. थ्रो चांगला पाहायला मिळतोय परंतु 2 धावा इथून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्यांच्या मदतीनं 20 रन्स 20 धावा कंप्लीट AR वॉरियर्स पलसपी टीमच्या बाजूने मात्र लागल्या जातात. पहिल्या मॅच मध्ये पाहिले तर कमालीची बॅटिंग राहिली होती. तिथून पाहिलं गेलं तर 60+ धावा काढल्या होत्या परंतु त्या धावा चेस करता आल्या नाही आहेत. 60+ धावा काढाव्या लागतील AR वॉरियर्स पलसपी संघाला. कारण की टॉस जिंकून पाहिलं गेलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कल्पेश गायकर या वेळेसला पाहिलं गेलं तर गरज होती का धावेची हा प्रश्नचिन्ह आता पडला असेल. कारण की पाय गुंतला आणि क्रीज वर पडले गेल्यात. रनआउटची ही विकेट कितपत योग्य रीतीने आता इथून गमावली गेली आहे. AR वॉरियर्स पलसपे संघ आता संकटामध्ये सापडलाय. कारण की कल्पेश गायकर कडे ती क्षमता होती परंतु त्यांना आता मैदानाच्या बाहेर मात्र परतावं लागेल. कल्पेश गायकर रनआउट. टीमची धाव संख्या पाहिली तर 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि त्यामध्ये आणखीन एक विकेट मात्र पडली. षटक क्रमांक यावेळेसला पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 4थं चालू आहे आणि 21 धावांपर्यंत अद्यापपर्यंत पोहोचल्यात. कालच्या दिवसाचं विश्लेषण केलं तर 80+ 60+ धावा तुम्हाला होताना पाहायला मिळाल्यात परंतु आज हे सुपर डुपर आणि फायनलचा दिवस आहे. त्यामध्ये कितपत धावा होताना पाहायला मिळतील हे देखील पाहणं योग्य राहील. यावेळेसला स्टेअर करायचा होता. बॉल हलक्या हाताने सेफ हँड खेळायचा होता परंतु उडवला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. शॉट कव्हरला टिपला जातोय. सचिन कातकरी याच्या माध्यमातून हा झेल आणि संपतोय. यावेळेसला फलंदाज
ह्यो बाहेर काढला कपला आया 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 चिकट चिकट काम झालाय लावता सुना मलता बाबू 3 दिवसाचा पाहुणा झेल टिपले पाहिलं गेलं तर थोडस दूरवर होते परंतु बॉल खाली पोहोचल्यात आज पाहिलं गेलं तर त्यांना देखील संधी मिळाली गेल्या मनीष ऑटोमोबाईल अँड मैत्री 11 पलसपी टीम कडून खेळण्याची संधी धावखुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात ओहो यावेळेसला वेगवान बॉल कॅप्टन आहेत वरद भगत आणि कमालची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतात का विश्वास त्याच्यावर दाखवलं त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या कामगिरीमधून सिद्ध करून दाखवलंय वरद भगत या गोलंदाजानं लाजवाब गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये पहिलाच बॉल पाहिला तर डॉट पाहायला मिळाला त्यानंतर दुहेरी धाव आणि सिंगल वर रनआउट त्यानंतर एक कॅच शॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल त्यानंतर मौनीची माडिक मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतोय विक्रम हॉटेलचे अगदी पाहायला गेलं तर प्रोप्रायटर आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत अगदी पाहायला गेलं तर एक संघासाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सरशिप केली गेल्या त्यांचं देखील आदरपूर्वक सन्मान केलं गेले या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत पुन्हा एकदा करूया 4 षटकांचा खेळ झाला इथून संपन्न वरद भगतनं कमालीची गोलंदाजी केली आहे 2 षटकं टाकल्या आणि पाहिला गेलं तर पिछाडीवर लोटलंय AR वॉरियर्स पलसपे संघाला धावा पाहिल्या ना तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 या धाव संख्येवर आता धाव फलक मात्र थांबला गेलाय अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजावर काउंटर अटॅक करावा लागेल कारण की 5 षटकांची मॅच आहे तुम्हाला 40-50 प्लस धावा अति आवश्यकता आहे परंतु टीमची धावसंख्या सध्याच्या स्थितीला पाहिली ना तर 21 धावांपर्यंत जाऊन पोहोचल्यात समोर फलंदाज पाहिले रोहित पाटील आहेत ऑन स्ट्राइकिंगला चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल आणि स्लॉग ओव्हरचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल प्रथमेश भगत त्यांच्या माध्यमातून इथून टाकला जातोय स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा येणं हे गरजेचं आहे परंतु यावेळेसला बॉल इनसाइड आउटला टाकलं गेलं पाहिलं गेलं तर ऑफ साइड दी ऑफ स्टंप टाकायचं होतं परंतु व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला खराब झाली षटकाची सुरुवात परंतु इथून धावा उभारल्या जातील का 22 धावा तर धाव फलकावर लागल्या गेल्या कारण की नेक्स्ट इनिंग सत्रामध्ये पाहिलं तर राजू ठाणगे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील यावेळेसला बॉलला उडवला गेलाय क्षेत्ररक्षक जज करतात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मॅक्सिमम नंबर देऊन जातील षटकार मोठे पलसपेचे त्यांच्याकडून सुवर्ण संधी असेल 3 षटकारात तब्बल 3 षटकारासाठी 1000 आणि 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयांची धनराशी असेल पाहिलं गेलं तर दोन्ही संघाच्या बाजूनं अगदी पाहिलं गेलं तर सपोर्ट ते करताना पाहायला मिळतील कारण की दोन्ही एकाच गावातील संघ आहेत आणि संघ आज तुम्हाला मात्र लढताना पाहायला मिळतील या मॅच मध्ये षटकार तर येताना पाहायला मिळतोय षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर 28 धावा मात्र धाव फलकावर इथून लागले जातात ऑन बोर्डवर अंतिमचं महत्वाचं षटक आहे आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर आता एका हाती किल्ला लढवताना पाहायला मिळेल कारण की संकटामध्ये संघ आहे आणि त्या संकटातून बाहेर काढत असताना या फलंदाजाला तुम्ही पाहताय रोहित पाटील ऑन स्ट्राइक एंडला दमदार स्ट्रोक त्यांच्या बॅट मधला पाहायला मिळालाय
सूरजची हातमोडे त्यांच्याकडून अगदी पाहायला गेले तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहायता लाभली गेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू आम्ही या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. परंतु नो चा इशारा आलाय आणि त्यामध्ये या 2 धावा काढल्या गेल्यात. 2+1 अशा मिळतील या 3 धावा. खराब षटक आता इथून पाहायला मिळतोय. अगदी 4 षटकांमध्ये पाहिलं तर 21 धावा होत्या आणि तिथून आता जाऊन पोहोचल्या टोटल 31. 31 धावेंवर 31 धावा मात्र धाव फलकावर लागले गेल्या. फ्रीडचा बॉल आहे. रोहित पाटील ऑन अ स्ट्राईक. ओहो यावेळेसला स्लोवर धीम्या गतीचा बॉल आहे. फील्ड चांगला करताना पाहायला मिळाला सचिन खातकरी यांच्या माध्यमातून आणि इथून पाहिलं गेलं तर 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 32 या धाव संख्येवर. आणखीन स्ट्रोक लगवावे लागतील या षटकामध्ये. 40चा पल्ला तुम्हाला येत्या 5 षटकांमध्ये गाठावा लागेल. कारण की पाहिलं गेलं तर तनिष ऑटोमोबाईल अँड मैत्री 11 पलसपे संघासाठी बॅटिंग लाईन तगडी आहे. या ब्लिसला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि झेल मात्र इथून पाहिलं तर ड्रॉप होताना पाहायला मिळतो. परंतु सिंगलच इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. रोहित पाटील आपल्या बाजूने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांना माहिती आहे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 1 षटकार खेचलाय आणि त्याच पाहिलं गेलं तर हिमतीच्या बलावर आता स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवली गेली. एका धावेच्या साह्यानं 33 धावा धाव फलकावर लागल्या जातील. काही बॉलचा खेळ या स्लॉग ओव्हरच्या षटकामधील शिल्लक असणार आहे. या ब्लिसला स्लोवर बॉल खेचून मारलाय. गुटना टेक आणि तमाशा देख. बॉल जाईल सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथून रोहित पाटील ऑन फायर. 6 धावा षटकार. काही खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर वाईट टाकला होता तिथून षटकार पाहायला मिळालं होतं. तदनंतर नो बॉल टाकल्या त्यावर 3 धावा पाहायला मिळाल्या. 2 सिंगल देखील काढल्या गेल्यात आणि तदनंतरचा आलेला या षटकामधील दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 6च्या मदतीनं जाऊन पोहोचले टोटल 39 या धावसंख्येवर. 4 षटकामध्ये पाहिलं तर फक्त 21 धावा होत्या. ओहो यावेळेसला आडव्या बाटने देखील खेचलाय परंतु उंची लांबी पाहावी लागेल. अंतर गाठलं गेलंय परंतु नाही. या फिल्डर आहे डीप मध्ये. इथून दुहेरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धाव्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर 41 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळाली असती परंतु या गोलंदाजाने अद्यापर्यंत खराब कामगिरी केली आहे. इनसाइड आउटला हा फटका खेचायचा होता. डीप लॉंग ऑफला फिल्डर तैनात. त्या थ्रो थोडासा उशिराना पाहायला मिळतो. बॅकअप दिलं गेलंय परंतु ओव्हर थ्रो आणि आता इथून आणखीन 1 धाव येताना पाहायला मिळते आणि टोटल या धावा आता इथून धाव घेतली परंतु इथून चला पंच आम्हाला कळवायच्या टोटल या 4 धावा आणि रनआउटची मात्र विकेट. 4 धाब्यांच्या मध्ये टीमची धाव संख्या पाहिली ना तर जाऊन पोहोचेल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 45 या धाव संख्येवर. त्यानंतर प्रेमजी शीतकंदे नांदगावचे त्यांना देखील विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. तब्बल 15 गावांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झाला आणि या 15 गावांना भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि आज सक्सेस रित्या ही स्पर्धा मात्र तुम्हाला पार होताना पाहायला मिळतो. पर्व दुसरा आणि या पर्व दुसऱ्यामधील तुम्हाला फायनलचा हा दिवस पाहायला मिळतो. जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवर मुख्य व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं देखील सन्मान करणं महत्वाचं राहील या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. कारण की त्यांच्या साह्यानं अगदी पाहिलं गेलं तर दहागाव प्रीमियर लीगची स्पर्धा दमदार रित्यानं सक्सेस रित्यानं तुम्हाला पार होताना पाहायला मिळेल. सूरजची हातमोडे पलसपेची एक विद्यमान अगदी पाहिलं गेलं तर व्यक्तिमत्व.
अगदी पाहिलं गेलं तर त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान पलसपी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सुरजची त्यांना विनंती असेल आपण यावा आपला सन्मान आपण स्वीकारायचा. 10 गाव प्रीमियर लीग आणि त्या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आर्थिक सहाय्यता त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी अगदी पाहिलं गेले तर लाभले गेल्या आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मुख्य आयोजक शेखरदादा पाटील त्यांच्या माध्यमातून केला जातो आहे. थँक्यू सो मच आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपल्या शुभ पावलाने ही स्पर्धा अगदी पाहिलं गेलं तर एक चांगल्या रीतीने अगदी साकारली आहे. त्यानंतर आमचे राजनजी वारके अगदी पाहिलं गेले तर संघ मालक आहेत AR वॉरियर्स या टीमचे आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. चला यावा आपण देखील आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्वीकारायचा आहे. 10 गाव प्रीमियर लीग मध्ये आज पाहिलं गेले तर त्यांच्या माध्यमातून अगदी संघ AR वॉरियर्स हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये आमचे शेखरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी या स्पर्धेमध्ये केला जातो बा. त्यांच्या मदतीने देखील पाहिलं गेलं तर 10 गाव या स्पर्धेसाठी अगदी पाहिलं गेलं तर हातभार लागले गेल्या आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो बा. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर नुकत्याच अगदी पाहिलं गेलं तर सीतारामजी कातकरे आणि त्यांच्या समवेत कृष्णाजी वाघमारे त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावर 10 गाव प्रीमियर लीग मध्ये दोन्ही अतिथी मान्यवरांचा करूया आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. जशी मॅचला होईल सुरुवात जाऊया जिथे येणारे 30 बॉल आणि धावा पाहिल्या तर 45 धावा उभारल्या गेल्या आहेत. 46 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्या गेल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये जोडले जातील एक ताराचे दमदार समालोचक अमितजी पाटील सर. त्यानंतर गणेशजी गायकर त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर अगदी पाहायला गेलं तर आगमन झालं. त्यांचं देखील आदरपूर्वक सहर्ष स्वागत करू आम्ही या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. जशी मॅचला होईल सुरुवात जाऊया एक हिंदीचा गोड आवाज अमितजी पाटील यांच्याकडे. हेलो चेक. तो जरूर पहला सत्र देखा जहां पर लड़खड़ाती हुई पारी नजर आई, लेकिन आखिर के ओवर में जो रन आए जो जरूर इस मैदान के ऊपर एक अच्छा टारगेट के लिए वहां पर लेकर गई है टीम AR वॉरियर्स को. जरूर अब यहाँ पर रन चेस करते हुए नजर आएंगे. 45 बनाए, 46 रनों का टारगेट का पीछा करते समय टीम तनिष ऑटोमोबाइल मैत्री 11 प्लस पे नजर आ रही है. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था राहुल बैकर की टीम AR वॉरियर्स ने. अब यहां पर चेस होते हुए 46 रन नजर आएंगे. 5 ओवर का ये मुकाबला. पहली गेंद और पहली गेंद के ऊपर रफ्तार नजर आ रही है गेंदबाज कल्पेश गायकर इस गेंदबाज के द्वारा.
फुरमाले का ये हुर्रार खिलाड़ी जरूर जितने अच्छे गेंदबाजी करते उतने अच्छी बल्लेबाजी भी नजर आती है इस खिलाड़ी द्वारा। पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप फेंकी थी, दूसरी गेंद फुल टॉस गेंद यहाँ पर फेंकते हुए नजर आ रहे खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। सिंगल पूरा किया, राजू ठानगे काफी तेज है, तुरंत यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट किया, दूसरा भी रन यहाँ पर पूरा होता हुआ और खाता खुलता हुआ नजर आ रहे हैं बल्लेबाज राजू ठानगे का। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर 46 रनों का टारगेट रखा है टीम मैत्री 11 प्लस पे के सामने और ये टारगेट का पीछा करते समय 2 रन जरूर इस गेंद के ऊपर लगते हुए नजर आ रहे। फिर एक बार गेंदबाज कल्पेश तैयार, कल्पेश कीजिए गेंद, बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर वहां पर थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है, पैरों के ऊपर गेंद टकराती हुई और यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। अगर इस मुकाबले को टीम तनिष ऑटोमोबाइल मैत्री 11 प्लस पे को जीतना है तो ऐसे ताकतवर गेंदबाजी करनी होगी जरूर इस सत्र में। गेंदबाज यहां पर कल्पेश को काफी अच्छी गेंदबाजी होती हुई। फिर एक बार कल्पेश तैयार, इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, रन आउट का खतरा हो सकता है लेकिन सिंगल रन यहां पर पूरी होती हुई, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 3 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 3 रन लगते हुए। अब जरूर यहां पर राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे गेंदबाज कल्पेश कायकर। 5 ओवर का मुकाबला है, जब 5 ओवर का मुकाबला होता है अंतिम ओवर में भी जरूर आप रन चेस कर सकते हैं और यही देखा कि पहले 4 ओवर में टीम तनिष ऑटोमोबाइल मैत्री 11 के 21 रन थे लेकिन आखिर के ओवर में वहां पर ताकतवर बल्लेबाजी हुई रोहित पाटिल द्वारा और वहां पर जरूर एक बड़ा ओवर आया और 40 रनों का पीछा करते समय टीम नजर आ रही है। यहाँ पर इस मैदान के ऊपर मैत्री 11 प्लस पे गेंदबाज फिर एक बार कल्पेश तैयार। यार वॉरियर्स के कप्तान राहुल बैकर इस टीम में काफी यहाँ पर दमखम दिखाते हुए नजर आ रहे हैं। टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 4 गेंदों की समाप्ति के बाद 3 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज टीम के कप्तान वरद भगत स्ट्राइकर एंड के ऊपर। कल्पेश कीजिए गेंद, जरूर यहां पर पहले ही मन बना दिया था और काफी अच्छा शॉट खेलते हुए पहले ही गेंद के ऊपर सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई नजर आएगी। शानदार छक्का। मान्यवर सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। राजकीय क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी नेहमीच सहकार्य केले असे सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन। त्यानंतर सन्माननीय पोलीस पाटील भरतजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे। त्यानंतर सन्माननीय इंजिनियर नंदकुमारजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धा खऱ्या अर्थानं आपली सर्वांची सन्माननीय अजयजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले, तर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर वरद भगत बॅक टू द पॅव्हलियन। थैंक यू डीजे मास्टर। ओवर नंबर पहला समाप्त होता हुआ, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 9 रन 1 विकेट के नुकसान पर जरूर दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज राहुल बैकर टीम के कप्तान अपने आप के ऊपर भरोसा जताते हुए नजर आ रहे, क्योंकि एक दूसरे का खेल अक्सर जानते हैं। एक गांव के दोनों भी खिलाड़ी नजर आते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर राजू ठानगे और जरूर गेंदबाजी की मार्क बनाते हुए
राहुल बैकर नॉन स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आते हुए दिनेश श्रेष्ठ जरूर मैदान के अंदर नजर आते हुए। राहुल की पहली गेंद, बल्लेबाज राजू टानगे के लिए गेंद हवा में नजर आती हुई अपने फॉलो थ्रू में कैच को लपकने की कोशिश, बड़ी विकेट मैदान से बाहर जाती हुई राजू टानगे बैक टू द पेविलियन। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 9 रन 46 रनों का टारगेट का पीछा करते समय नजर आ रही है टीम मैत्री 11 प्लस पे। और यहां से देखिए राहुल बैकर पहले गेंद के ऊपर सफलता प्राप्त करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार राहुल तैयार, फुल टॉस गेंद, बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद हवा में, एक और विकेट मिलता हुआ नजर आएगा। बैक टू बैक दूसरा विकेट मैदान से बाहर, रोहित पाटिल ने इस कैच को लपका और लगातार का दूसरा झटका लगता हुआ टीम तनिष ऑटोमोबाइल 11 मैत्री 11 प्लस पे टीम को। जरूर गेंदबाज हैट्रिक की कगार के ऊपर नजर आते हुए, यदि हैट्रिक पूरे करते हैं तो सूरज हाथमोड़े इनकी ओर से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। गेंदबाज राहुल बैकर के लिए यहां पर सुनहरा मौका है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए गुड्डू मात्रे। इस बल्लेबाज को अब जरूर यहां पर एक सूझबूझ भरी पारी खेलनी होगी मैदान के अंदर। फिर एक बार राहुल तैयार, कट कर दिया, काफी अच्छा शॉट, क्रिकेट की खूबसूरती नजर आई इस शॉट में। गेंद जाती हुई डीप पॉइंट रीजन में सीमा रेखा के बाहर, पहला चौका गुड्डू मात्रे के बल्ले से। पीछा करना और 46 रनों का पीछा करते समय पहले ओवर में 9 रन जरूर बने थे। यहां पर देखिए अब एक अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है गुड्डू मात्रे के बल्ले से। नंबर 5 पर बल्लेबाजी करने आए और पहली गेंद के ऊपर एक शानदार चौका यहां पर लगाते हुए नजर आए। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 13 रन, 46 का पीछा करना, यानी कि अभी भी 33 रनों की जरूरत। इस ओवर की बात करेंगे, 3 गेंदों का खेल समाप्त होता है। पहले 2 गेंदों के ऊपर 2 सफलता यहां पर प्राप्त की थी गेंदबाज राहुल बैकर ने। फिर एक बार राहुल बैकर तैयार होंगे, सामने बल्लेबाज गुड्डू मात्रे के लिए। जरूर विकेट इस टीम ने जरूर 3 खोए हैं इस टारगेट का पीछा करते समय, यानी कि ये टारगेट इतने आसानी से चेस होने वाला नहीं है टीम मैत्री 11 प्लस पे के लिए। फिर एक बार गेंदबाज राहुल तैयार है, सामने बल्लेबाज गुड्डू थे, वहां पर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश। पहले गेंद के ऊपर इतना अच्छा चौका आया था, लेकिन उसके बावजूद भी ये गेंदबाज थोड़ी सी हरकत दिखाते हुए, जरूर बल्लेबाज हरकत दिखाते हुए नजर आए। पहले वहां पर क्रॉस दी लाइन हुए थे और इस गेंद को खेलना चाहते थे फाइन लेग की रीजन में, लेकिन संपर्क हुआ नहीं और यहां से डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई। फिर एक बार राहुल तैयार गुड्डू मात्रे के लिए। इस बार ये गेंद डंडी गोल होती हुई नजर आ रही है, एक और बल्लेबाज मैदान से बाहर। मैच में ट्विस्ट नजर आएगा, ये बल्लेबाज नंबर 4 मैदान से बाहर होता हुआ।
राजन जी वारके साहब इनकी ओर से गेंदबाज राहुल तैयार है। इस बार देखिए कट कर दिया, गेंद हवा में नजर आती हुई कल्पेश गेंद के नीचे, एक और झटका, एक और विकेट मैदान से बाहर। विकेट नंबर 5, मैदान से बाहर होते हुए बल्लेबाज अक्षय घरत। से जो इनाम लगा था वो इनाम अपने नाम करते हुए नजर आएंगे जरूर गेंदबाज राहुल बैकर। आने वाली गेंदे बची 18 और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। आदि सेना पैवेलियन में वापस लौट चुकी है, लेकिन बल्लेबाज दिनेश श्रेष्ठ और सचिन कातकरी दोनों बल्लेबाजों को यहां पर कमबैक करना होगा, क्योंकि बल्लेबाजी करते समय टीम एआर वॉरियर्स के 4 ओवर में सिर्फ 21 थे और आखिरी ओवर में रन आए थे। यहां पर अगर बात करेंगे तो पहले 2 ओवर में, चलिए टीम मीटिंग, ज्यादा वक्त मत लीजिए आप, तुरंत फील्डिंग को सजाना है क्योंकि आज फाइनल डे। इसके कारण हम आपको बार बार यहां पर विनती करना चाह रहे हैं, क्योंकि आज मुकाबले भी ज्यादा खेलने। पहले 2 ओवर में जरूर यहां पर 13 रनों के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर जा चुके। अब जरूर पूरी जिम्मेदारी रहेगी दिनेश श्रेष्ठ और सचिन कातकरी इन 2 बल्लेबाजों के ऊपर। 18 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का रूल है, इसको भी आपको ध्यान में रखना है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सौरभ वांगिलकर। 18 गेंदे 33 रन पर ओवर, 11 रनों की औसत के साथ यहां पर बल्लेबाजी करनी होगी। चलिए मैच को शुरू करना है, ज्यादा वक्त खर्च कर रहे हैं आप टीम एआर वॉरियर्स प्लस पे। गेंदबाज तैयार, सौरभ तैयार होंगे राइट आर्म ओवर द विकेट से। सामने बल्लेबाज दिनेश के लिए, दिनेश 1 डाउन की पोजीशन पर बल्लेबाजी करने आए, यानी कि बल्लेबाज में क्षमता काफी है। इस बार देखिए रफ्तार भरी गेंद थी, परफेक्ट टप्पे के ऊपर गेंदबाजी, उसमें रफ्तार यहां पर नजर आई थी। डॉट गेंद की समाप्ति होती भी, और जैसे जैसे डॉट गेंदे आ रहे हैं वैसे वैसे दबाव और प्रेशर नजर आएगा चेस करने वाली टीम मैत्री 11 प्लस पे के ऊपर। फिर एक बार गेंदबाज सौरभ तैयार है। इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप इस गेंद को फेंका था, यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। और अब बल्लेबाज पूरी तरीके से यहां पर चक्कर में आया होगा। आने वाली 16 गेंदे शेष और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। 16 गेंदे 33 रन। मुकाबला जैसे जैसे आगे जा रहा है वैसे वैसे ये मुकाबला पूरी तरीके से अब जरूर दिल की धड़कन तेज कर देने वाला नजर आ रहा है। फिर एक बार गेंदबाज यहां पर सौरभ तैयार रहेंगे। इस बार देखिए बड़े हिट के चक्कर में गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी आसान सा कैच पकड़ते हुए विकेट नंबर 6 मैदान से बाहर होंगे। दिनेश श्रेष्ठ बैक टू द पैवेलियन। त्यानंतर बघा आमच्या सूरज चौधरी आणि रंगनाथ पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण या, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची पूर्तता केली आहे, त्यांना विनंती आपण या, आपलं सहर्ष स्वागत असेल। बघा या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य लाभतं। या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय आपण पाहता आमच्या विशेष कार्यकारी अधिकारी आणि कुडावे आपण पाहताय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, एक दमदार नेतृत्व आपण सातत्याने त्यांना पाहत असतो, एक दमदार व्यक्तिमत्व विश्वनाथजी मध्ये साहेब, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आपण पाहत आहे। त्यानंतर आमची एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहत आहे, कुडावे गावचे आमचे पोलीस पाटील, प्रत्येक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहत असतो, त्यांचं सुद्धा आम्हाला या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभलं आहे।
आणि श्री नंदकुमारजी बाळाराम पाटील इंजिनियर कुडावे आपण पाहताय, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभले, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष असं स्वागत. सूरजजी चौधरी असतील, चेतन सावळेकर, त्यानंतर आमचे रंगनाथ पाटील, अंकुश चौधरी यांचं सुद्धा स्वागत. आणि त्यानंतर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला टँकरच्या माध्यमातून मैदानावर जी पाण्याची व्यवस्था पुरवली आहे ते चिंचवण गावचे आमचे भरतदादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. येस, थँक्यू. तीन ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 18 लगते हुए आने वाली 12 गेंदें शेष और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. चलिए पानी लेकर जाइए 12वें प्रतिनिधि. थँक्यू डीजे. नक्कीच व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाली पाहायला मिळते, पण मान्यवरांचा स्वागत समारंभ या ठिकाणी पार पडणार आहोत. सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी आणि काँग्रेस अध्यक्ष कुडावे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजन करता शेखरजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की नक्कीच आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब यांचं या ठिकाणी नक्कीच स्वागत केलं जात आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना आपण पाहतोय सन्माननीय विश्वनाथजी मते साहेब यांच्या नक्कीच यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. काँग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष कुडावे गावचे आणि विशेष कार्यकारी अधिकारी विश्वनाथजी मते साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत असताना आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करीन सन्माननीय श्री नंदकुमारजी बाळाराम पाटील साहेब यांना आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. पेशाने जे इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य देखील मिळाले, ते नंदकुमारजी बाळाराम पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. शेखरदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. षटकार या संपायर यांचा इशारा चौकार आहे आणि या 4 धाब्यांना टोटल धावा झाल्या त्या 23 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी गरज असणारी ती 10 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. त्यानंतर सन्माननीय भरतजी चांगा पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल, जे पेशाने खऱ्या अर्थाने पोलीस पाटील आहेत आपल्या नक्कीच कुडावे गावचे. सन्माननीय भरतजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मान्यवरांचं नक्कीच स्वागत केलं जात आहे. फलंदाज क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 9 फलंदाज पाहायला मिळतात ते वेदांत मोरे. सन्माननीय अजयजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलाय, परंतु मान्यवरांचं स्वागत करणं हे देखील आपलं परम कर्तव्य. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि त्या संस्कृतीचं जतन होत असताना पाहायला मिळतंय. तो जाएंगे मैच की तरफ जहां पर केंद्र बची है 9 जीतने के लिए 23 की जरूरत है. इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद, अपील जरूर हो रही है. अपील में उत्साह ज्यादा नजर आता बा और आत्मविश्वास कम नजर आता बा. टीम के कप्तान राहुल बैकर अंपायर के ऊपर दबाव डालने की कोशिश कर रहे हैं अपील के द्वारा. 8 गेंदें शेष, जीतने के लिए 23 रनों की जरूरत. जो काम किया था रोहित पाटिल ने वो काम करना होगा अब इन 2 बल्लेबाजों को. वेदांत मोरे और प्रथमेश भगत के बल्लेबाज जरूर मैदान के अंदर नजर आते हुए. गेंदे बच्चे 8 और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार होंगे. कल्पेश कायकर, कल्पेश की यह गेंद ब्लॉक कॉल में फेंकते हुए नजर आए. यहां से जरूर विकेट कीपर ने मिस किया. सिंगल रन जरूर पूरा होता बा. लेग बाइज की यह सिंगल, अंपायर का इशारा आता बा. सिंगल के साथ अब एक और बार समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा. गेंदे बच्चे की 7 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत. 7 गेंदे 22 रनों की जरूरत है. मैदान के अंदर अब मुकाबला काफी रफ एंड टफ नजर आता हुआ. मैं अक्सर कहता हूं ना, कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. मुसीबत आई है टीम जरूर मैत्री 11 प्लस पे के लिए, लेकिन ये मुसीबत में कौन खड़ा होगा वो सबसे बड़ा कहलाएगा. इस बार देखिए अपील जरूर होती हुई नजर आ रही है. अंपायर की उंगली आसमान की तरफ. एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ. बल्लेबाज की पारी समाप्त होगी. बल्लेबाज प्रथमेश की पारी यहां पर समाप्त होती हुई. 8 मैदान से बाहर. छह गेंदे शेष, जीतने के लिए 22 रनों की जरूरत. जरूर गेंदबाजी मार्ग पर आते हुए कल्पेश ठाकुर, और कल्पेश ठाकुर के लिए ढेर सारी शुभकामनाएं आती हुई. हितेश जी शिशवे साहब, इनकी ओर से भी जरूर कल्पेश ठाकुर के लिए शुभकामना. 6 गेंदे शेष, जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. यहां पर अब जरूर इस बल्लेबाज को बड़े हिट दागने होंगे. यहां पर मुसीबत में फंसी है टीम और मुसीबत से बाहर निकालने का काम करना होगा. पिछले ओवर में जरूर जब पहली पारी थी तब 24 आए थे, लेकिन यहां पर अब 6 गेंदे शेष, 22 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाजी मार्ग पर वेदांत मोरे. वेदांत मोरे को यह कारनामा कर दिखाना होगा इस मैदान के ऊपर. गेंदबाज तैयार. पहली गेंद यहां पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली थी. 22 की ये सिंगल. 22 की सिंगल मिलती हुई नजर आ रही है. 5 गेंदें शेष, जीतने के लिए 21 रनों की जरूरत. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए राकेश माली. स्ट्राइक रेंज के ऊपर 5 गेंदें शेष, जीतने के लिए 21 रनों की जरूरत. राकेश में वो क्षमता है, राकेश में वो पावर है छक्के चौके लगाने की. इस बार देखिए काफी अच्छा शॉट खेलते हुए नजर आ रहे हैं खिलाड़ी वहां पर तैनात है, लेकिन 2 रन जरूर इस गेंद के ऊपर मिलते हुए. 2 रनों की मदद से अब समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा. 4 गेंदें शेष, जीतने के लिए 19 रनों की जरूरत. इस मैदान के ऊपर 6 गेंदों में 26 रन बनते हुए हमने देखे. क्या 4 गेंदों में 19 रन आज इस मैदान के ऊपर बन पाएंगे, ये देखना होगा. गेंदबाज
फिर एक बार यहां से तैयार कल्पेश ठाकुर। इस बार देखिए अच्छा शॉट नजर आता हुआ, खिलाड़ी वहां पर है, अच्छी फील्डिंग होती हुई सिंगल रन मिलता हुआ। अब जरूर 3 गेंदें और 18 की जरूरत, यानी कि प्रति गेंद के ऊपर 6 रन बनाने होंगे यहां पर टीम मैत्री 11 प्लस पे के लिए। पर छक्के के लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा। 3 गेंदें और 18 की जरूरत। वायरस ग्रुप इनकी ओर से पर छक्के के लिए 200 है, लेकिन चक्का आना अब मुमकिन सा नजर आता हुआ। यहां पर इस गेंद के ऊपर भी सिंगल रन मिलते भी। 2 गेंदें शेष है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। औपचारिकता अब बाकी है। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर दिखाते हुए नजर आए टीम एआर वॉरियर्स के ये गेंदबाज। इस गेंद के ऊपर भी चौका आता हुआ, लेकिन अब दिवाली के बाद के ये पटाखे, इससे अब मजा नहीं आने वाला है। 4 रन आते हुए 4 की मदद से जरूर अब 1 गेंद और 13 रनों की जरूरत है। कोई गलती इस मैच में जरूर जीत दिला सकती है टीम मैत्री 11 को। यहां से ये लीगल डिलीवरी और इसी के साथ मैच फिनिश होता हुआ, मुकाबला जीतते हुए टीम एआर वॉरियर्स प्लस पे। चलिए नेक्स्ट मैच प्लस पे बनाम प्लस पे आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे और एआर वॉरियर्स प्लस पे के बीच में होगा। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए तुरंत यहां पर संपर्क करें और टॉस का काम करेंगे हमारे आदरणीय मेहमान